नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत साबुदाणा खिचडी. अतिशय मोकळी होणार आहे. एक एक दाणा सेपरेट राहणार आहे साबुदाण्याचा. रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. सर्वप्रथम मी इथे ना 1 वाटी इतके ना शेंगदाणे घेतलेले आहेत आणि बारीक गॅसवरती ना अगदी 10 ते 12 मिनिटं इथे छान खमंग असे भाजून घेतलेले आहेत. पाहू शकता शेंगदाण्यावरचं साल जे आहे ते इझिली निघत आहे. या पद्धतीने शेंगदाणे जे आहेत ना भाजून घ्यायचे, थंड करून घ्यायचे आणि त्यानंतरने आपण काय करायचं आहे त्याचा कूट करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर दुसऱ्या साईडला मी काय केलेलं आहे, खिचडीला जे जे लागतं ते सगळी तयारी करून घेतलेली आहे. कढईमध्ये 2 चमचे इतकं तेल गरम करून घेतले आणि त्याच्यामध्ये 6 ते 7 हिरव्या मिरच्या जे आहेत ते चिरून घातलेल्या आहेत. आता इथे मी आहे ना कमी तिखटाच्या मिरच्या वापरलेल्या आहेत. त्याच्यामुळे मी इतक्या टाकलेल्या आहेत. जर तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्ही कमी केल्या, अगदी 2 जरी टाकल्या तरी चालणार आहे. या पद्धतीने तेलामध्ये मिरची जी आहे छान पद्धतीने परतून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर साबुदाणा आहे ना तो त्याच्यावरती घालून घ्यायचा आहे आणि एकसारखा परतून घ्यायचा आहे. या पद्धतीने अगदी 3 ते 4 मिनटं आहे ना ही प्रोसेस जी आहे ना ती करायची आहे. साबुदाणा ओलसर असल्यामुळे तडतड थोडासा आवाज येईल. तो तडतड आवाज जाईपर्यंत अगदी 3 ते 4 मिनटं छान परतून घ्यायचा आहे. या पद्धतीने आता पाहू शकता साबुदाणाच आहे ना तो हलकासा आपला उलताण्यावरून पडत आहे, जास्त मोकळसर पडत नाही आहे. याच पद्धतीने आपण परतून घेणार आहोत अगदी आणखी 1 मिनिट आणि आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत शेंगदाण्याचा कूट. संपूर्ण घालायचा नाही आहे, अर्धा घालायचा आहे, अर्धा ठेवायचा आहे. या पद्धतीने आणि शेंगदाण्याचा कूट देखील आपण छान एकत्र करून घेणार आहोत. 2 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे. साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचा कूट जो आहे तो सगळीकडे लागला पाहिजे, अशा पद्धतीने सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. पाहू शकता आता शेंगदाणा आणि साबुदाणा जो आहे तो अगदी छान एकत्र झालेला आहे आणि आता आपण काय करायचं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. इथे चवीनुसार मीठ घालून घेते आणि आता परत एकदा एकत्र करून घेऊया. आणि आता बऱ्याचदा काय होतं साबुदाण्याला वेळेच्या अगोदर जर म्हणजे कमी वेळ जर भिजवायला लावला तर साबुदाणा व्यवस्थित भिजत नाही किंवा साबुदाणा भिजला जरी असेल तरी पण तो मोकळसर होत नाही. त्याच्यासाठी ही टीप आहे. साबुदाण्यामध्ये मीठ घालून छान परतून घेतलं की त्याच्यामध्ये एक पाण्याचा शिपका घालायचा आहे. 3 ते 4 चमचे इतकं पाणी घालायचं आहे आणि बघू शकता इथे साबुदाणा तो ओलसर झालेला आहे. घाबरू नका, मोकळा होणार आहे, पण आता तो ओलसर झालेला आहे आणि मोजून 3 ते 4 मिनटं आपण ह्याला दणकून वाफ देऊया. अगदी बारीक गॅस ठेवायचा आहे आणि इथे 3 ते 4 मिनिट झालेले आहेत आणि आता परत एकदा आपण खिचडी जी आहे ती परतून घेऊया. या पद्धतीने सगळी खिचडी जी आहे ती मोकळी करून घेऊया. पाहू शकता खिचडी जी आहे आता ती मोकळी होत आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण बाकीचा उरलेला जो कूट आहे ना तो घालून घेणार आहोत. या पद्धतीने तो कूट देखील छान एकत्र करून घेऊया. आणि आता खिचडी सर्वांनाच आवडते, त्याच्यामुळे मोकळी सळसळीत अशी खिचडी खायला मजा फार येते आणि एकदम मऊसूत होते. अगदी आजोबा आजी देखील खाऊ शकतात. आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.